8 दिवसानंतर या कापसाला चक्कर होते. कापसाची ग्रोथ छान आहे. कापसावर अजून तर कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आज दिसत नाही, पण नागरमोथा आणि हराळी यांनी डोकं वर काढले. या कापसाला आतापर्यंत 6 पाळ्या झाल्यात. एकदा 20-20 रॅली गोल्ड आणि सुपर फॉस्फेट टाकलाय. या शेतातील सेंद्रिय कर्ब 1.8च्या जवळपास आहे. यामुळे या कापसाची चकाकी वेगळी दिसते. सेंद्रिय कर्ब वाढण्याचं कारण या जमिनीतल्या काशा सुद्धा वेचत नाही. गेल्या वर्षी ऊसाचे धसकट तसेच होते. यंदा गव्हाचं काढ पण तसंच आहे. फुकून न देता जागेवरच कुजविण्याची प्रक्रिया केली. एकंदरीत कापूस पाहून समाधान वाटते. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जमिनीला मी 20-20 खत आणि रॅली गोल्ड पेरलं म्हणून तुम्ही पेरलं असं नसतंय. या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माणसाला जशी डॉक्टरची गरज असते तसंच जमिनीला पण डॉक्टरची गरज असते. आणि जमिनीची माती तपासल्यामुळं जमिनीचं आरोग्य कळतं. आणि आरोग्यामध्ये प्रामुख्यानं सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश यांचं प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं प्रमाण याविषयीची माहिती आपल्याला कळते. त्यामुळं या जमिनीला खत कोणता द्यायचा, कोणता कमी आहे, कोणता जास्त आहे, यावरून खताचं गणित कळतं. मी या प्लॉटला पालाश अजिबात दिला नाही, कारण या जमिनीत पालाशचं प्रमाण अत्यंत भरपूर आहे. थोडंसं स्फुरद कमी आहे म्हणून 20-20 मध्ये सुपर फॉस्फेट टाकलं. सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण बरं आहे, पण माझ्या अनुभवानुसार रॅली गोल्ड टाकल्यामुळं पिकांना खताची उपलब्धता बरी होते, पीक निरोगी राहतं म्हणून रॅली गोल्ड टाकलं. लक्षात ठेवा, माती परीक्षण केल्यामुळं आपल्या खर्चात बचत होते, आपल्या जमिनीला काय करायचं हे कळतं आणि आपण सर्वजण माती परीक्षण करूनच खत द्याल ही अपेक्षा करून हा व्हिडिओ संपवतो. आमचे मित्र कावरे आज प्लॉट पाहायला आलेले आहेत.